सर्वांना नमस्कार, जय भीम। आज आपण वर्तमान महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि एकूणच देशाच्या राजकारणावर बोलायला इथे जमलेलो आहोत आणि विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या विषयामध्ये सुरुवातीलाच मी सांगणार आहे की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा जो राजकीय संघर्ष महाराष्ट्रात चालू आहे आणि आता तो मुंबईच्या राहुल गांधींच्या सभेमुळे राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेला आहे, त्याच्याविषयी बोलण्यास मी इथे बसलेलो आहे। आणि या वार्तालापाचं शीर्षक आहे वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून ओबीसी राजकीय जे लोक आहेत, ओबीसी नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांनी काहीतरी आदर्श घ्यावा अशा प्रकारचं हे बोलणं माझं असणार आहे। आणि म्हणूनच हा विषय अत्यंत संवेदनशील आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की उरण, पनवेल, मावळ या मतदारसंघातून मागची लोकसभा वंचितमधून मी लढलेलो आहे आणि त्या लोकसभेचा माझ्या पाठीशी अनुभव आहे आणि म्हणूनच मी इथे अधिकाराने बोलायला बसलेलो आहे। आणि हा जो विषय आहे तो विषय खूप महत्त्वाचा आहे। तो यासाठी आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यासारख्या ओबीसीला, ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कुठलाही आर्थिक पाया, भक्कम पाया नसताना उमेदवारी दिली आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता उमेदवारी दिली आणि माझ्यासारख्या अनेकांना अशा प्रकारचे उमेदवाऱ्या महाराष्ट्रात दिल्या, मायक्रो ओबीसीना दिल्या, एससी एसटी जातीतल्या अनेक छोट्या छोट्या जातींना हे नेतृत्व दिलं आणि विशेष म्हणजे त्या जातीतल्या लोकांसाठी काम करणाऱ्या चळवळ्या लोकांना नाही उमेदवारी दिली, श्रीमंत लोकांना दिली नाही। कारण माझ्या आगरी समाजात अत्यंत बलाढ्य आणि पैसेवाले लोक होते, परंतु त्यांनी माझ्यासारख्या अत्यंत गरीब माणसाला ही उमेदवारी दिली आणि म्हणून ती उमेदवारी माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची, मोलाची ठरली। आणि तो जो आत्मविश्वास आहे, त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आज मी खरं म्हणजे राजकीय भाष्य करायला निघालोय। खरं म्हणजे आपल्यासारख्या ओबीसी मागासवर्गीयांचं राजकारणावरचं बोलणं आहे ते महाराष्ट्रात किती जबाबदारीने लोक घेतात हा मोठा प्रश्न आहे। परंतु आज जी स्थिती बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात निर्माण केली की महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना आणि देशातल्या राष्ट्रीय स्तरावरच्या काँग्रेससारख्या पक्षाला बाळासाहेबांच्या मतांचा आदर करावा लागतोय आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। आणि म्हणून ओबीसींनी आता यातून शिकावं आणि म्हणून मागच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी मला ही उमेदवारी दिल्यामुळे आज पुन्हा लोकसभा लढण्याचा आत्मविश्वास माझ्या गाठीशी आहे। पण आता तो केवळ माझ्या व्यक्तिगत लोकसभेची निवडणूक लढवायची एवढ्यापुरता मर्यादित नसून समस्त ओबीसींना राज्यातल्या आणि देशातल्या संघटित करावं, त्यांच्यामध्ये समन्वय साधावा आणि निवडणुकीसाठी तयार करावं अशा प्रकारचा तो आत्मविश्वास बाळासाहेब आंबेडकरांच्या 2019च्या निर्णयामुळे माझ्यामध्ये आलेला आहे। आणि म्हणून आता कोणी जर बोलत असेल बाळासाहेब आंबेडकरांना की ते भाजपची बी टीम आहे, तर ते बोलणं आम्ही खपवून घेणार नाही। कारण मागासवर्गीयांनी कुठलाही असा प्रयत्न केला की त्यांना बी टीम म्हणायचं आणि आजच आपल्याला माहित आहे की मनसेसारखा एक पक्ष, राज ठाकरेंचा पक्ष, जो कधी मोदी शहांवर टीका करायचा, परंतु आज ते मोदी शहांना भेटलेले आहेत। आणि वर्तमान स्थिती ही इतकी भयानक आहे की भाजपाने ज्या सगळ्या ईडी आणि सीबीआयच्या धाडी टाकल्या आणि धाडी टाकल्यानंतर परस्पर ज्या कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड खरेदी केले आणि तो पैसा भाजपच्या खात्यात जमा झाला, तर हे भाजपाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान की समोरून दाखवायचं की आम्ही एक आदर्श स्वच्छ पक्ष आहोत आणि सरकारी यंत्रणांचा वापर करून चंदा कसा जमवायचा, खंडणी कशी जमा करायची
याचं आदर्श उदाहरण भाजपाने देशासमोर ठेवलेलं आहे. आणि मी सगळ्या आमच्या मागासवर्गीय बांधवांना सांगतो की अशाच प्रकारचं तत्वज्ञान मनुस्मृतीच्या काळामध्ये म्हणजे मनुस्मृती आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून ब्राह्मणांनी तत्वज्ञान मांडलं आणि पोलीस म्हणून क्षत्रियांनी काम केलं आणि सगळ्या देशाची लूट केली. वैश्य लोकांचा त्यामध्ये सहभाग होता आणि तेव्हा जे तत्वज्ञान मनुस्मृतीचं होतं त्यामुळे सगळ्या बहुजन समाजाला वाटायचं की अशा प्रकारची देशाच्या लोकांची लूट करणं हाच एक धर्म आहे. आणि आजही भाजपाने हे दाखवून दिले की आम्ही धार्मिक आहोत आणि धार्मिक आहोत म्हणून आम्ही काय कधी भ्रष्ट असू शकत नाही. आम्ही देवाचे लाडके आहोत आणि मागच्या दाराने जी लूट केलेली आहे ती लूट निवडणुकीच्या तोंडावर उघड झालेली आहे, परंतु ही लूट लोकांना समजवणं अवघड आहे. आणि दुसरी पार्टी देशामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की भाजपला पाडायचं. परंतु मागच्या काळात काँग्रेसचं सरकार आणि भाजपचं सरकार या दोघांनी सामाजिक न्याय म्हणून काय निर्णय घेतलेत हा आम्हा मागासवर्गीयांसाठी अभ्यासाचा विषय आहे. आणि बाकीच्या योजना किती राबवल्या त्यांची आकडेवारी काय याची खोलात न जाता मी बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाचा आदर्श देऊन सांगेन की ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी आम्हाला खेड्यातून पाड्यातून गरिबांच्या घरातून शोधून काढलं आणि समजावलं की तुम्ही ही लोकसभेला उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारचा एखादा तरी उमेदवार वर्तमान भाजपा असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, तुटलेला राष्ट्रवादी असेल, फुटलेला शिवसेना असेल, यांना अजून तरी असं वाटतंय का की बाबा आपण ज्यांना सत्ता कायम नाकारली त्यांना उमेदवार दिली पाहिजे का, असं कोणाला वाटतंय का? तर कोणालाच वाटत नाही. आणि म्हणून आज काँग्रेसला असं वाटतंय की भाजपा पडला पाहिजे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर आणि सगळ्या मागासवर्गीय ओबीसी एससी एसटीनी आम्हाला मदत केली पाहिजे आणि भाजपला पाडलं पाहिजे. हा जो द्विपक्षीय राजकारण चालू आहे की काँग्रेस विरुद्ध भाजपा, भाजपा विरुद्ध काँग्रेस आणि बाकींच्या लोकांचं अस्तित्व नाही, म्हणजे राजकीय पक्षांचं अस्तित्व आहे परंतु ते सगळेच जण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, मराठा आणि व्यापारी, भांडवलदार यांनाच उमेदवार देत असतात आणि त्यांना कधीही एससी एसटी, स्त्रिया, मागासवर्गीय, ओबीसी यांची आठवण येत नाही. आणि हे जे राजकारण आहे हे राजकारण राष्ट्रीय स्तरावर मागासवर्गीयांच्या विरोधी राजकारण आणि यातून मागासवर्गीयांना कोणताच फायदा होणार नाही आणि म्हणून याची चर्चा आपण करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच ओबीसी बांधवांमध्ये कधी नव्हे ती राजकीय जागृती आज आलेली आहे आणि या राजकीय जागृतीमध्ये त्यांनी कसं वागलं पाहिजे, म्हणजे आपली स्वतःची प्रतिष्ठा, आपल्या मागासवर्गीय जात बांधवांची प्रतिष्ठा या उच्चवर्णीय लोकांसमोर कशी टिकवली पाहिजे याचं उत्तम उदाहरण बाळासाहेब आंबेडकर देताना दिसतात. जनतेमध्ये जे आज वातावरण केलेलं आहे की भाजपला हरवण्यासाठी सगळ्यांनी लढलं पाहिजे, परंतु भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसच्या सोबत एकत्र आलं पाहिजे ही चर्चा होते, परंतु ती भाषणं तुम्ही बघितलीत तर त्या भाषणामध्ये आम्ही ओबीसीना, एससी एसटीना आणि स्त्रियांना ह्यावेळी उमेदवारी देणार आहोत अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेस किंवा त्यांच्या मित्रपक्षांकडून ऐकायला मिळत नाही. तर पुन्हा पुन्हा आम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनाच ती उमेदवारी देऊ अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि याच्यामध्ये मग मागासवर्गीयांची बाजू मांडायची कोणी, आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेबांनी अतिशय उत्तम बाजू मांडलेली आहे. त्यांचं राजकारण हे सगळ्या ह्या उच्चवर्णीय लोकांना नमवणारं आहे आणि त्याचा आनंद मला निश्चितच होत आहे. आणि म्हणूनच मी आपल्या लोकांना एक प्रश्न विचारू इच्छितो की राजकीय सत्तेच्या बद्दल मागासवर्गीयांना खूप सारे गैरसमज आहेत आणि राजकारण हे आपलं क्षेत्र नाही, तर ते सतत मराठा ब्राह्मणांचेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात यावे. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा काँग्रेसने अगोदरचं राजकारण केलंय, सरंजामी जमीनदार लोकांचं केलं, त्यांना सुद्धा कधी मागासवर्गीय माणूस सत्तेत बसावा असं वाटलं नाही. केवळ योजना राबवणं म्हणजे काय भीक देणं नव्हे, तर आम्हाला आमचा सत्तेतला वाटा भेटला पाहिजे असं काँग्रेसलाही कधी वाटलं नाही आणि भाजपलाही कधी वाटण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी तर जे तत्वज्ञान मांडलेलं आहे ते फार वेगळं आहे, ते आपल्याला शूद्र अतिशूद्रच समजतात, त्यामुळे त्यांच्याकडून ती अपेक्षा नाही. आणि म्हणून इथे हे सगळं ऐकणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे की राजकारण हे नक्की कशासाठी, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सत्ता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, म्हणजे ती पेशवाईच्या काळातली असेल किंवा अन्य कुठल्या यातली असेल, ती
सत्ता उपभोगाची सत्ता आहे. म्हणजे स्वतः आपल्याला कसं काय सुखाने जगता येईल, मजा कशी करता येईल, आपल्या घराण्यांची सत्ता कशी राहील, आपल्या क्षत्रिय जमातीची सत्ता कशी राहील, ब्राह्मण वंशश्रेष्ठत्वाची सत्ता कशी राहील आणि वैश्य या व्यापाऱ्यांची म्हणजे मनुस्मृतीच्या सुपुत्रांची सत्ता देशात कशी राहील आणि ती सत्ता इतरांच्या हातात कधी जाणार नाही याची काळजी घेत जे राजकारण संविधानपूर्व काळामध्ये आम्ही अनुभवलं आणि तेच राजकारण आता आम्ही स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनुभवत आहोत. आणि म्हणूनच राजकीय सत्ता ही मागासवर्गीय जातींना म्हणजे ओबीसी, एससी, एसटी आणि शूद्र समजलेल्या किंवा स्त्रिया यांना सामाजिक न्याय देण्यासाठी, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय देण्यासाठी आहे की उपभोगाची सत्ता आहे, हा प्रश्न मी आपल्याला विचारतो. आणि म्हणून उपभोगाची सत्ता ज्यांनी केली किंवा वापरली ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे खरे राजकीय विरोधक आपले कायम आहेत, पूर्वी होते, आताही आहेत. आणि या अर्थाने ओबीसी किंवा एससी, एसटी किंवा स्त्रिया ज्या लोकसभेला उभे राहतील त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की लोकसभेत मी जाणार आहे तो या देशामध्ये मागे पडलेला जो न्याय आहे, सामाजिक न्याय आहे, तो नाकारलेला न्याय, तो न्याय देण्यासाठी जाणार आहे की स्वतःचं वैभव, स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी जाणार आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि या अर्थाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्या समस्त मागासवर्गीयांचं नेतृत्व करतात असं मला वाटतं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. आणि हा अनुभव घेऊनच आता मी ओबीसीना सांगतोय की आता बाळासाहेब आंबेडकर व्यक्तिशः जो संघर्ष करतायत अशा प्रकारचा संघर्ष आताच्या बातम्यांमध्ये ओबीसींचा पण दिसायला हवा. ओबीसींनी सुद्धा सगळ्या पक्षांना भंडावून सोडलं पाहिजे की आमचं काय करणार हे बोललं पाहिजे. आणि तुम्हाला बोलता येत नसेल तर बाळासाहेब आंबेडकर जे आज संघर्ष करतायत त्या संघर्षाला आम्ही पाठिंबा दिला पाहिजे. त्यांच्यावर जर कोणी आरोप करत असतील तर सांगितलं पाहिजे की होय, की आम्ही जेव्हा सत्तेचा वाटा मागतो, आम्ही सत्तेत येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आमच्यावर आपण नेहमी आरोप करता आणि हे आरोप आजचे नाहीत तर ऋग्वेद काळापासून आहेत, मनुस्मृतीच्या काळापासून आहेत आणि वर्तमान काळात मनुस्मृतीचंच आचरण हे देशातले आणि महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष करताना दिसतात. आणि म्हणून ही जी लोकसभेची निवडणूक आहे ती लोकसभेची निवडणूक मागासवर्गीयांनी सत्तेत येऊ नये याच्या अट्टाहासाने सर्व राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. आणि या राजकीय पक्षांना उत्तर देण्याचं काम मागासवर्गीयांच्या जे छोटे छोटे पक्ष असतील त्यांनी केलं पाहिजे. पण माझं पूर्णपणे हे मत आहे की मोदींच्या या हुकुमशाहीला कुणीही शरण जाऊ नये आणि काँग्रेसचं जे राजकारण आहे ते सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे की ते सुद्धा जिंकणाऱ्या म्हणजे जमीनदार मराठ्यांनाच तिकीट देताना जास्त दिसतात. म्हणजे त्यांची सुद्धा प्रत्यक्ष निर्णयाची जी स्थिती आहे ती उच्चवर्णीयांनाच सत्ता देण्याची आहे, ती मागासवर्गीयांना सत्ता देण्याची नाही. आणि म्हणून आपण याचा तटस्थपणे विचार करावा ही माझी नम्र विनंती आहे. आणि म्हणून आता जो देशातल्या एकूणच प्रचाराचा मुद्दा आहे, भाजपाला तर संविधान बदलतील, भाजपाला तर हुकुमशाही येईल आणि म्हणून भाजपाला हरवणं हे सध्याच्या निवडणुकांचं ध्येय आहे. आणि मग त्याचा दुसरा अर्थ असा होता की भाजपाला हरवायचं आणि काँग्रेसला जिंकवायचं. पण काँग्रेसला जिंकवलं तर ते सामाजिक न्यायाची मोदी गॅरंटी जशी मोदी सांगतात त्यांची कुठली गॅरंटी आहे ती त्यांना माहिती मोदींना, परंतु तशी काय काँग्रेस गॅरंटी द्यायला तयार आहे का की ते भाजपासारखं वागणार नाहीत किंवा आम्हाला मागासवर्गीयांना न्याय देतील अशा प्रकारचं कोणी त्यांचा विश्वासू माणूस आहे का? तर असा माणूस नाही. कारण परंपरागत जी काँग्रेस आहे ती सरंजामीच होती आणि या सरंजामी काँग्रेसला तोडण्याचं काम म्हणजे मराठा संस्थानिक आणि सरंजामदार जे काँग्रेसने उभे केले होते त्यांना तोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आणि त्यांनी काल तर अत्यंत अभिमानाने सांगितलं की 2 पक्ष फोडून मी सत्तेत आलोय. आता ते 2 पक्ष फोडून सत्तेत आले त्याचा राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक अर्थ लोकांना समजला नाही. आपल्याला माहित आहे की ब्राह्मण आणि मराठ्यांमध्ये कायम शीतयुद्ध 5000 वर्षापासून ब्राह्मण क्षत्रियांचं या देशात सुरू आहे आणि ते शीतयुद्ध सत्तेसाठी आहे की मराठ्यांना, क्षत्रियांना संपवणं हे ब्राह्मणांचं टार्गेट आहे. आणि म्हणून ते पुराणातून सांगत असतात आम्ही 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली हे सांगत असतात. परंतु ते सत्तेचं भांडण आहे. या सत्तेच्या भांडणामध्ये ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांनी कधीच सहभागी होऊ दिलं नाही आणि त्यांचं शोषण करणं हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या सत्तेचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याच वैशिष्ट्याने आज फडणवीस यांनी अभिमानाने सांगितलं की सीकेपी म्हणजे
हे जे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आहेत ते सुद्धा एक प्रकारे क्षत्रियच आहेत. त्यांचा म्हणजे शिवसेनेचा पक्ष आम्ही फोडला आणि राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष फोडला आणि काँग्रेसला पण तोडून मोडून टाकलेला आहे. म्हणजे मराठा क्षत्रियांचे पक्ष आहेत ते ब्राह्मण म्हणून आम्ही तोडले आणि त्याचा अभिमानाने उल्लेख फडणवीसांनी केला. परंतु देशातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभ्यासलेल्या, क्रांती प्रतिक्रांती अभ्यासलेल्या, मनुस्मृती अभ्यासलेल्या आणि ऋग्वेदातला पुरुष सूक्त अभ्यासलेल्या सगळ्या लोकांना माहित आहे की ब्राह्मण आणि क्षत्रियांचं भांडण आजचं नाही आणि तो क्रूर असा पराक्रम फडणवीसांनी साजरा केला काल परवा महाराष्ट्रात आणि त्याचा अर्थ मागासवर्गीयांना कधी कळला नाही. कारण या सत्तेच्या लढ्यामध्ये मागासवर्गीयांना मैदानाबाहेर ठेवण्याचं काम हे या लोकांनी चालू केलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला आता बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण आहे हे या अर्थाने समजून घ्यायला लागेल की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या लढ्यामध्ये एखादा मागासवर्गीय लढाऊ नेता दोन पाय रोवून उभा राहतोय आणि तो उभा राहत असलेला नेता आम्ही समजून घेतला पाहिजे. तो जर आम्ही समजून घेतला नाही तर ओबीसी म्हणून आम्हाला या देशाचं खरं राजकारण आहे ते कधीच समजणार नाही. आणि हे सांगण्यासाठी, नम्रपणे सांगण्यासाठी मी इथे बसलेलो आहे. आणि म्हणून काँग्रेस म्हणजे कोण हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. काँग्रेस हा पक्ष आपल्याला माहित आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी चळवळ झाली त्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतून उभा राहिला. परंतु याच्यामध्ये जे त्यांचे मुख्य मार्गदर्शक आहेत महात्मा गांधी यांनी सुद्धा चातुर्वर्ण्याचं समर्थन केलेलं आहे. आणि महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातला जो वाद आहे किंवा संघर्ष आहे, वैचारिक संघर्ष आहे, सामाजिक राजकीय संघर्ष आहे, याच्यावर कमीत कमी आपल्या हे जे बहुजन संघटक चॅनल आहे याच्यावर मी जास्त बोलायची गरज नाही, तो सगळ्यांना माहित आहे. परंतु काँग्रेस म्हणजे कोण तर काँग्रेस सुद्धा सरंजामी लोकांचा पक्ष आहे. काँग्रेसने जे मराठा पुढारी दिले, जे मुख्यमंत्री दिले, 13 मुख्यमंत्री या महाराष्ट्रात मराठ्यांचे दिले आणि त्यांनी ओबीसी एससी एसटी यांची लूट केली आणि ते मनुस्मृतीनुसारच वागलेले आहेत हे सत्य सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि आता भाजप सत्तेत आलाय तर भाजप हे थेट गोळवळकर गुरुजी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे संघचालक जे गोळवळकर गुरुजी आहेत यांनी ऋग्वेद काळातल्या पुरुष सूक्ताचं समर्थन केलेलं आहे आणि मनुस्मृतीचं सुद्धा समर्थन केलं आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जो महापुरुष आहे किंवा देव आहे त्यांच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले, बाहूतून क्षत्रिय आले आणि मांड्यातून वैश्य आले आणि पायापासून हे शूद्र जन्माला आले. म्हणून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला मागासवर्गीयांची जागा ही पायाखाली आहे सांगितलेली आहे. त्यांनी कितीही वल्गना केल्या तरी त्यांचं राजकारण आहे हे मागासवर्गीयांच्या विरोधीच आहे. आणि हे जे राजकारण आहे ते आज आपण पाहतो आहोत की मागासवर्गीयांचे सगळे अधिकार किंवा योजना या संपत चाललेल्या आहेत. एक प्रकारची हुकुमशाही आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवलं जाते आणि जो वाटा मागासवर्गीयांच्या घरापर्यंत सत्तेचा वाटा जायला हवा होता तो थांबलेला आहे. आणि वैश्य जे आहेत म्हणजे मनुस्मृतीच्या तत्वज्ञानातून जन्माला आलेले वैश्य आहेत हेच आता मोठे होतात. अदानी, अंबानी, रिलायन्स हे उद्योजक मोठे होत चाललेत आणि सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण, विमानतळं आणि हे जे रस्त्यांपासून बंदरं यांचं सुद्धा खाजगीकरण होत चाललंय. आणि त्याचा अर्थ असा आहे की सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे ते संपत चाललेलं आहे, नोकऱ्यांच्या संधी संपत चालल्या आहेत. म्हणजे मनुस्मृतीचं आदर्श राजकारण हे भाजप करते आणि काँग्रेसने याच्यापेक्षा वेगळं काय केलं असं आपण बोलूच शकत नाही. कारण मुख्य म्हणजे तेच आहे की मी आज निवडणुका जवळ असल्यामुळे काँग्रेसनी काय योजना राबवल्या किंवा भाजपनी काय राबवल्या याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. आताच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या बाबतीत ते ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना किती उमेदवारी देतात हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी जो उभा वाघ महाराष्ट्रात उभा केलाय तो मागासवर्गीयांच्या हक्कांचा आहे आणि त्याला मी माझं पूर्ण समर्थन देतो, ओबीसींच्या वतीने पूर्ण समर्थन देतो. आणि ओबीसींना हे सांगतो की बाबा रे, बाळासाहेब आंबेडकरांसारखं तुम्हाला स्पष्टपणे बोलता येत नसेल, भांडता येत नसेल आणि ज्याला बार्गेनिंग म्हणतात, जसं महिला आपल्या मार्केटमध्ये गेल्या भाजीच्या कांदे बटाटे जे घ्यायचे असले तरी ते भाव करतात, तशा प्रकारचा भाव करण्याची ताकद आज मागासवर्गीयांमध्ये कोणी केली असेल ती केवळ बाळासाहेब आंबेडकरांनी. बाकी ओबीसींकडे असा नेता आपल्याकडे नाही आणि ती स्थिती या 4-5 दिवसात ओबीसींनी निर्माण करावी यासाठी माझा प्रयत्न चालू आहे.
आणि ही ओबीसींची ताकद जर महाराष्ट्रात उभी राहिली तर निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकरांचं जे राजकारण आहे हे राष्ट्रीय स्तरावर देशाच्या स्वातंत्र्याला 70-72 वर्ष झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिशा दिलेली आहे, त्या दिशेच्या दिशेने आम्ही गेलं पाहिजे आणि ते राजकारण, ती राजकीय सत्ता ही सामाजिक न्यायाची, मागासवर्गीयांना न्याय देण्याची राजकीय सत्ता असेल तर ती उपभोगाची नसेल, हे मी जाहीरपणे आपल्यासमोर कबूल करतो. आणि म्हणून भाजपा म्हणजे तरी कोण? भाजपा हा शेठजी भटजींचा पक्ष आहे. तो गोळवलकर गुरुजींच्या मनुस्मृतीच्या तत्वज्ञानाचा पक्ष आहे. आणि तुम्ही कुठल्याही भाजपाच्या कार्यालयात गेलात तर गोळवलकर गुरुजींचा फोटो तिथे दिसतो. बाकी ठिकाणी गोळवलकर गुरुजींच्या तत्वज्ञानाची किती चिरफाड झाली असली तरी आजही भाजपाचा तो अभिमानाचा विषय आहे. तत्वज्ञानाचे आदर्श त्यांची मनुस्मृती आणि ऋग्वेद काळातलं पुरुष सुक्तक आहे की ज्यांनी स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र म्हणजे ओबीसी, एससी, एसटी यांना गुलामच म्हटलं आणि ते गुलाम म्हणून राहावेत अशा प्रकारचं भाजपाचं राजकारण आहे. ते भयानक आहे. आणि त्यांना पर्याय द्यायला निघालेला काँग्रेस हा पक्ष हा सुद्धा काही मनुस्मृतीचा विरोधक नाही तर चातुर्वर्ण्याचा समर्थक पक्ष आहे. आणि म्हणून ह्याच्या व्यतिरिक्त पर्याय देशाला द्यायचा कोणी तर तो देण्याचं काम आपण समस्त मागासवर्गीयांनी केलं पाहिजे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ही जी बाजू आहे ती लावून धरलेली आहे आणि बाजू आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणूनच भाजपा असेल तो मनुस्मृतीचा समर्थक आहे, पुरुष सुक्ताचा समर्थक आहे, ओबीसी, एससी, एसटी यांच्या गुलामीचा समर्थक आहे. त्याच पद्धतीने काँग्रेस सुद्धा चातुर्वर्ण्याचा समर्थक आहे. हे इतिहासात या दोन्ही पक्षांनी आमचं ओबीसी, एससी, एसटी यांचं शोषणच केलेलं आहे. 2024ची आताची निवडणूक आहे त्यामध्ये हे काय फार बदल करायला तयार नाहीत. आणि म्हणूनच बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे एखाद्या दीपस्तंभासारखं आपल्या सगळ्या भारतीय राजकारणात आज उभं आहे. आता ज्यांना हा आत्मविश्वास नाही, कारण बऱ्याच लोकांना नाही, कारण बाळासाहेबांसोबत जे राहिलेले आहेत त्यांचा सहवास ज्यांना लाभलेला आहे त्यांनाच बाळासाहेब आंबेडकर समजू शकतात. मी स्वतः एका रात्री पनवेल ते रत्नागिरी असा प्रवास बाळासाहेबांबरोबर केलेला आहे आणि त्या प्रवासात आणि त्यांच्या एकंदरीत जो सहवास मला भेटला त्यामध्ये मी जाणून घेतलेला आहे की बाळासाहेबांचं राजकारण हे मागासवर्गीयांना अधिकार देण्याचं राजकारण आहे. कितीही गैरसमज असले तरी सुद्धा प्रत्यक्ष परिणाम आपण पाहिल्यानंतर त्याचा अनुभव येतो की काय गरज होती हो बाळासाहेबांना माझ्यासारख्या माणसाला लोकसभेची उमेदवारी द्यायची, किंवा त्यांना माझ्यापासून काय फायदा झाला, किंवा त्यांना काय त्यातून मिळवायचं होतं का, हा एक प्रश्न माझ्या मनाला स्वतःला पडतो. पण मी सांगतो की आपल्या शालेय शिक्षणाच्या ज्या पदव्या आहेत म्हणजे 10वी असेल, 12वी असेल, पदवी असेल, डॉक्टरेट असेल, पीएचडी असेल, यामध्ये कशामध्येही नसेल एवढा अनुभव लोकसभेची एखादी निवडणूक मागासवर्गीय समाजाचा पुरुष किंवा स्त्री निवडणूक लढवतो त्याला जो अनुभव येतो तो अनुभव अत्यंत महत्वाचा आहे. आणि भगवान बुद्धांचं दाखला देऊन मी सांगतो की तुम्ही हजारो पुस्तके वाचलीत किंवा तुम्ही एखाद्या लायब्ररीन असाल आणि तुमच्याकडे लाखो पुस्तकांचा संच असेल तरी सुद्धा त्या पुस्तकांपेक्षा प्रत्यक्ष अनुभव जो असतो तोच महत्वाचा असतो. तो अनुभव जर तुमच्याकडे नसेल तर अशा पुस्तकी ज्ञानाचं काहीच किंमत नसते. म्हणूनच संत तुकाराम महाराज असतील किंवा भगवान बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे जे सगळे महापुरुष आहेत हे अनुभवातून शिकले आणि त्यांचे निसर्गातले अनुभव अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं माझं फार मोठं शिक्षण नाही, मी प्राध्यापक नाही किंवा पीएचडी केलेला माणूस नाही, परंतु निवडणुकीच्या उमेदवारीसाठी बाळासाहेबांनी मला जे मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे ते सायकोलॉजिकल असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल आणि निवडणुकीचा फॉर्म भरेपर्यंत तो टिकून राहणं आणि निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार करणं आणि निवडणुकीसाठी सगळ्या प्रकारची ताकद उभी करणं हे सगळं जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग एखाद्या पीएचडीच्या डिग्रीचा विषय असावा असं मला अत्यंत खात्रीने वाटतं. आणि म्हणून मागासवर्गीयांच्या राजकारणाचं सूत्र जे आहे ते सूत्र इतिहासामध्ये कोणी मांडलेलं आहे ते सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये जो मनुस्मृती किंवा ब्राह्मण्यवादाचा जो पगडा होता त्या पगड्याला यज्ञयाग, चमत्कार, स्वर्ग, नरक या सगळ्यांना नाकारण्याचं काम वैचारिकदृष्ट्या ओबीसींसाठी मी बोलतोय म्हणून सांगतो की भगवान महावीरांनी केलेलं आहे, भगवान बुद्धांनी केलंय, चार्वाकांनी केलंय आणि या देशामध्ये उभा वाद घातलेला आहे की ह्या खोट्या चमत्काराच्या
तत्वज्ञानावर कशा प्रकारची लूट इथल्या मागासवर्गीयांची होते, त्यांच्या पायामध्ये गुलामीच्या बेड्या कशा अडकवल्या जातात आणि त्या गुलामीच्या शृंखला आहेत, त्यांची सवय मागासवर्गीयांना लागल्यामुळे राजकारणात ते पुढे यायला तयार नाहीत. आणि म्हणूनच ही जी गुलामगिरी आहे, ही गुलामगिरी 2 ते 2,500 वर्षापूर्वी आपल्याकडे मांडली गेली. आणि हे जे तत्वज्ञान आहे ते ओबीसीना आज माहीत नाही. आणि म्हणून त्यांना मागासवर्गीयांचे पैकी कोणीही प्रयत्न केला तरी ते आपल्याच माणसाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात की मग का बाळासाहेब हे काँग्रेसबरोबर किंवा महाविकास आघाडीबरोबर युती का नाही करत, त्यांनी युती केली पाहिजे आणि भाजपला पाडलं पाहिजे. हे साधं सरळ तत्वज्ञान ते मांडतात. परंतु हे जे पक्ष आहेत या देशातले, हे प्रत्यक्ष व्यवहारात आपल्या मागासवर्गीयांशी कसं वागतात याचा अनुभव घ्यायचा असेल तर मी माझा अनुभव सांगतो की निवडणुका जाहीर झाल्यापासून मला सुद्धा वाटतं की भाजपला हरवलं पाहिजे. मग भाजपला हरवलं पाहिजे तर भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला असं वाटतं की राजाराम पाटलांसारख्या ओबीसीच्या नेत्यांनी फक्त मतदान करायचं, तुम्ही काही उमेदवारी मागायची नाही. हेच काँग्रेसचं तत्वज्ञान आहे आणि सगळ्यांचं, शिवसेनेचं तेच आहे, राष्ट्रवादीचं तेच आहे आणि बाकी सगळ्या पक्षांचं तेच आहे की तुम्ही फक्त मतदान करा. ते मागे तुमचे लाड केले बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी देऊन, तसे लाड आम्ही काय करणार नाही. कारण आम्ही कोण आहोत? आम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य मनुस्मृतीचे समर्थक आहोत आणि मनुस्मृतीच्या तत्वज्ञानासमोर ओबीसींना, आगरी कोळ्यांना लोकसभा लढवण्याचा वगैरे काय अधिकार नसतो. अशा प्रकारचं तत्वज्ञान मला आज समोर दिसतंय. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आता काय बोलण्यात अर्थ नाही. आणि हा विषय आम्हाला समजावा म्हणून नेहमीच मी थोडक्यात बोलत नाही, जास्त बोलतो. कारण ओबीसींना राजकीय तत्वज्ञान अजूनही भेटलेलं नाही आणि म्हणून ओबीसींना हे माहीत नाही की आपल्या मनावर असलेली गुलामगिरी, जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे, धार्मिक गुलामगिरी आहे, वैदिक हिंदू धर्माची गुलामगिरी आहे, हे गुलामगिरी झुगारण्याचं काम भगवान बुद्ध यांनी केलं, महावीर यांनी केलं आणि चार्वाकांनी केलं. हे 3 महापुरुषांचे पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, ते आम्ही समजून घेतलं पाहिजेत. असं समजू नये की दशावतारामध्ये भगवान बुद्ध एक अवतार आहेत आणि म्हणून त्यांची पण आरती करायची, त्यांची पण पूजा करायची, त्यांना पण मोदींनी घातलं तसं रामासमोरचं लोटांगण घालायचं, असे ते महापुरुष नाहीत. त्यांनी तर्क केलेले आहेत आणि ते तर्क इतके भयानक आहेत की देवत्वाच्या आकाशाला भेदून ते पार वर, जसं अग्निबाण वेगवेगळ्या ग्रहांवर जातात, चंद्रावर जातात वगैरे, अशा प्रकारचं ते भेदक तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान आम्ही अभ्यासल्याशिवाय आम्हाला वर्तमान राजकारण समजणारच नाही. आणि म्हणून बऱ्याच जणांना वाटेल की ते सांगायची गरज काय, आता सरळ सांगा की बाळासाहेबांनी एक 4-5 जागा घ्याव्या आणि निवडणूक लढवावी, कशाला भांडण करत बसलात, युती करून मोकळं व्हावं. परंतु जो दूरदृष्टीचा नेता आहे त्याला सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो. कारण अशा कित्येक पिढ्या 70-72 वर्षात आम्ही आमच्या पिढ्या संपवलेल्या आहेत, राजकीयदृष्ट्या संपवलेल्या आहेत. आणि हे महापाप आपण डोक्यावर घेऊ नये म्हणून 2019 साली बाळासाहेब आंबेडकरांनी जो निर्णय घेतला होता याचा साक्षीदार मी आहे आणि त्याचे प्रत्यक्ष अनुभव एवढे चांगले आहेत की कल्पना करू शकत नाही. कारण कदाचित ही लोकसभा मी लढलो नसतो तर आमच्या ओबीसीमधले जेवढे गरीब लोक आहेत, आता प्रस्थापित लोक आहेत, त्यांचा प्रश्नच नाही. रामशेठ ठाकूर, गणेश नाईक, आमचे कपिल पाटील आज भाजपमध्ये आहेत किंवा लीलाधर डाके जे शिवसेनेचे नेते किंवा अनंत तरे, हे खूप मजबूत आणि श्रीमंत आणि पुढारलेले लोक, त्यांचा विषय वेगळा. परंतु जे गरीब ओबीसी आहेत, ज्यांना कधीही म्हणजे ग्रामपंचायत माहीत नाही, जिल्हा परिषद माहीत नाहीत, विधानसभा माहीत नाही, ज्यांनी कधी दिल्ली बघितलेली नाही, अशा लोकांसाठी बाळासाहेबांचं राजकारण हे अत्यंत क्रांतिकारी राजकारण आहे. आणि म्हणून ते राजकारण ओबीसीनी समजून घ्यावं. आणि ह्या माझ्या बोलण्यानंतर आपण उद्यापर्यंत काही चांगले निर्णय घ्यावेत. आणि मी ठरवलेलं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत ओबीसींचा राजकीय लढा आम्ही उभा करू आणि अत्यंत ताकदीनं महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि म्हणून या निमित्ताने पुन्हा एकदा राजकारणात सुद्धा मागासवर्गीयांना महापुरुषांची गरज आहे. आपल्याला असं वाटेल की राजकीय क्षेत्रामध्ये महापुरुषांची, चांगल्या तत्वज्ञानांची गरज काय? राजकारण म्हणजे साम दाम दंड भेद या पद्धतीने सत्ता मिळवायची, पण हे तत्वज्ञान मनुस्मृतीचं आहे. म्हणजे ते कुठलाही विधिनिषेध न बाळगता पैसा कमवायचा. आणि याचं आदर्श उदाहरण आता इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून बीजेपीने समोर ठेवलंय. ईडीची नोटीस द्यायची, सीबीआयची नोटीस द्यायची, त्या उद्योगपतीला घाबरवायचं आणि घाबरवून सांगायचं एवढे पैसे इकडे आम्हाला निवडणूक निधी म्हणून देऊन टाक, मग तुला आम्ही सोडून देऊ. किंवा राजकीय नेत्याला सुद्धा, म्हणजे जे आज शिवसेना हा पक्ष फुटलेला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेला आहे, हे ऑलरेडी खूप गब्बर लोक 70-70 हजारांच्या चोऱ्या केलेले राजकीय नेते भाजपने फोडलेत. खरं म्हणजे माझ्यासारख्या गरीब ओबीसीला
याचा राग याच्याऐवजी आनंद होतो. कारण का खरोखर जे लुटारू आहेत, ज्यांनी खूप संपत्ती जमा केलेली आहे, हजारो एकर जमिनी आहेत, कोट्यवधी रुपये आहेत, त्यांची संपत्ती सरकार जमा व्हायला पाहिजे, पण ते भाजप स्वतःच्या खात्यात जमा करते, हे पाप आहे. पण त्यांना शासन हे झालंच पाहिजे. त्या शासकीय नीतीचा उपयोग भाजप स्वतःचा पक्ष वाढवायला करतोय, परंतु यामध्ये स्वतः भाजप संपून जाईल. कारण शेवटी सर्वसामान्य माणूस आहे, तो आपला संसार करतो किंवा जीवन जगतो हे प्रामाणिकपणावर जगतो, आणि हा सामान्य भारतीय माणूस आहे, स्त्रिया आहेत, त्यांना आज ना उद्या विवेक बुद्धी येईल आणि ते या सगळ्यांना धडा शिकवतील, यावर माझा विश्वास आहे. कारण निर्जी 76,000 मतदान घेतलेलं आहे, ते मतदान अत्यंत गरिबांचं, प्रामाणिक लोकांचं आहे. त्यांना ₹1 मी दिलेला नाही याची मला आठवण आहे, आणि या देशात अजूनही प्रामाणिक लोक आहेत, प्रामाणिक मतदार आहेत, याच्यावर माझा दृढ विश्वास आहे. आणि म्हणून ओबीसी हे स्वतः गुलाम आहेत, त्यांनी गुलामगिरी अनुभवलेली आहे. ही गुलामगिरी स्पष्ट शब्दात सांगण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. आणि ती गुलामगिरी केवळ पुस्तकं वाचून किंवा भाषणं करून समजत नाही, तर त्यासाठी राजकीय निवडणुका लढवाव्या लागतात. मग राजकीय नेतृत्व जे मागासवर्गीयांचं त्याला गुलाम करण्याचा प्रयत्न कसा होतो हे ओबीसींच्या सगळ्या नेत्यांना माहीत आहे. त्यांची मी नावं इथे घेऊ इच्छित नाही, परंतु गुलामीचं राजकारण हे गुलामीचं राजकारण, स्वतंत्र राजकारण जे काय आहे ते बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडूनच शिकावं. त्यांचा बाणेदारपणा आपण शिकला पाहिजे. आणि म्हणून ओबीसींच्या नेत्यांना मी नाव न घेता हे सांगतो की ओबीसींनी आता नेतृत्वात उतरलं पाहिजे असं बाळासाहेब आंबेडकर वेळोवेळी म्हणाले, परंतु त्याचा अर्थ आम्हाला समजत नाही. आम्हाला असं वाटतं की आम्ही नेतृत्व करायचं तरी कसं? एक तर भाजपचं तिकीट पाहिजे, एक तर काँग्रेसचं पाहिजे, एक तर राष्ट्रवादीचं पाहिजे किंवा शिवसेनेचं पाहिजे. हे सगळे पक्ष ब्राह्मण मराठ्यांचे शिकीपेंचे आहेत. त्यांचंच तिकीट घेतल्यानंतर तुम्ही स्वतंत्र विषय मांडणार काय किंवा स्वतंत्र अशी सत्ता कोणती असेल, हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. याचाच अर्थ ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून लढतात, अशाच प्रकारच्या लढ्याची अपेक्षा ओबीसींकडे आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना, मागासवर्गीयांना जो अधिकार आहे मतांचा, पहिला अधिकार मतदानाचा आणि दुसरा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, मतदानाचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार आम्हाला ये भाजपा किंवा काँग्रेस ज्या चातुर्वर्ण्याचं मनुस्मृतीचं समर्थन करतात त्यांनी दिलाय का, हे पण तपासलं पाहिजे. त्यांनी तो अधिकार दिलेलाच नाही. तो अधिकार दिलेला आहे भारतीय संविधानाने, आणि भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांची बाजू मांडलेली आहे. काँग्रेसनी जरी काँग्रेसच्या काळात संविधान तयार झालं असलं तरी त्या संविधानामध्ये मागासवर्गीयांना पण अधिकार असतात, केवळ जमीनदारांना नसतात. हे तत्वज्ञान आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आजही तत्वज्ञान काँग्रेसला कुणी सांगेल असा नेता देशामध्ये दिसत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला मतांचा अधिकार देतात, त्याचप्रमाणे निवडणूक लढण्याचा सुद्धा अधिकार देतात. याचा साक्षीदार रायगडचा एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की आमच्या आगरी कोळ्यांना राजकारणात काहीच स्थान नव्हतं. काँग्रेसच्या काळात सुद्धा मराठा आणि ब्राह्मण हेच नेते असायचे, भाजपच्या काळात तर ते आहेतच, पण त्या काळामध्ये आदरणीय नारायण नागू पाटील आणि आमच्या कोळी समाजाचे एक नेते होते, यांना त्या काळामध्ये तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं नसतं तर आज रायगड आणि ठाण्यामध्ये ओबीसीचे जे काही नेते दिसतात, आमदार खासदार दिसतात, त्यांची निर्मितीच झाली नसती. आणि ती निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनंतर थांबलेली आहे. नंतर आलेल्या राजकीय पक्षांनी, मग शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी ओबीसींचे हे राजकीय नेतृत्व संपवलेलं आहे. कुणबी समाजाचे अनेक आमदार कोकणामध्ये होते, पण त्यांची संख्या आता हाताच्या बोटावर राहील एवढी आलेली आहे. भंडारी समाजाचे लोक होते, पण त्यांचं राजकीय अस्तित्व या काळात संपलेलं आपण पाहतो. आणि म्हणून रायगडच्या राजकारणात बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजकारण आहे, कुळ कायद्याचं आंदोलन असेल, मनुस्मृती दहन असेल, चौदार तळ्याचं आंदोलन असेल, यातून ओबीसींचं, मागासवर्गीयांचं राजकीय नेतृत्व उभं राहिलं. आणि यातूनच आज जे काय राजकीय नेतृत्व ओबीसींचं, आगरी कोळ्यांचं दिसतंय, त्याचे सुद्धा शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. आणि यानंतर 2019ची निवडणूक आपण पाहिली तर बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे कोळी समाजाच्या आमच्या ताई होत्या, त्यांना सुद्धा तिकीट दिलं होतं खासदारकीचं, मला दिलेलं आहे. अनेक लोकांना अशी तिकीटं दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जुन्या मागासवर्गीयांच्या राजकारणाला वळण देऊन 2019च्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या एका माणसाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर बोलण्याची शक्ती दिलेली आहे. आणि म्हणून ओबीसी जातींचे प्रश्न मांडण्याचं काम ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, याच पद्धतीनं आदरणीय
बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्या उमेदवारीच्या निमित्तानं माझा एक मोठा मुद्दा होता मुंबईच्या गावठाणांचा. तो गावठाणांचा मुद्दा शिवाजी पार्कच्या सभेमध्ये मांडण्यासाठी त्या सभेचं अध्यक्षपद मला दिलं होतं आणि तिथे बाळासाहेबांचं जे भाषण आहे ते मुंबईच्या गावठाणांवर आहे आणि मुंबईमधच्या त्या गावठाणाच्या सभेवर आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी आणि ईस्ट इंडियन या भूमिपुत्रांचा मुंबईच्या गावठाणांवर अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्टाचे अनेक दाखले, पोर्तुगीजांचे अनेक दाखले देऊन ओबीसीचा आत्मविश्वास त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीत वाढवला होता. माझा सुद्धा ही लोकसभा लढण्यामागं हा जो उद्देश होता की आमच्या सगळ्या जमिनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांच्या काळात वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संपादित करण्यात आल्या आणि आम्हाला भूमिहीन करण्यात आलं. आता आमची गावठाणं आहेत, ती गावठाणं वाचावी हा मुद्दा घेऊन मी निवडणूक लढलो होतो. ही निवडणूक मी खासदार व्हावं आणि आता जे खासदार जसे करोडपती झालेले आहेत किंवा मौज मजा करतात त्यांच्यासारखा खासदार मला व्हायचं नव्हतं. समाजाचा प्रश्न घेऊन मी लढत होतो आणि मी समाजाचा प्रश्न घेऊन लढतोय ही गोष्ट या देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षांना समजली नाही, ती वंचित बहुजन आघाडीला समजली आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं जे राजकारण आहे हे छोट्या जातींना न्याय देण्याचं, त्यांच्या नेतृत्वाला लोकसभेत पाठवण्याचं राजकारण आहे. अर्थात साधन संपत्तीचा अभाव असल्यामुळे आणि सगळे हे सत्ताधारी जमाती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आम्हाला हरवण्यासाठी राजकीय क्षेत्रातून, प्रशासकीय क्षेत्रातून, पत्रकारितेतून आणि आपल्याला माहित आहे की ईव्हीएम मधून एकत्र झाल्यामुळे आपल्या लोकांचा पराभव होतो हे वास्तव आहे. परंतु हा नेहमीच पराभव होणार नाही. 2024ची निवडणूक यामध्ये देशातल्या सगळ्याच मागासवर्गीयांना आता लढण्याची प्रेरणा मिळत आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं जे आत्ताचं राजकारण आहे आम्ही अत्यंत डोळसपणे पाहत आहोत. याची नोंद सगळ्यांनी घ्यावी आणि म्हणून मुंबईच्या गावठाण प्रश्नाला वाचा फोडणारे बाळासाहेब आंबेडकर हे कुळ कायद्याचे शिल्पकार जसे बाबासाहेब आंबेडकर होते, नारायण नागू होते, यांच्या पावलावर पाऊल ठेवून निघालेले राजकीय नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांचा अभिमान मला आहे. आणि म्हणून मायक्रो ओबीसी, एससी, एसटी यांना उमेदवारी कोण देऊ शकतो आजच्या राजकारणात? तर आज कोणी देऊ शकत नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर देऊ शकतात. तर मग मला पुन्हा एकदा स्वार्थी राजकारण म्हणजे मागासवर्गीयांचं स्वार्थी राजकारण माझ्या डोक्यात सुद्धा आहे. बाळासाहेबांनी खरं म्हणजे ठीक आहे, आता मागची निवडणूक आम्ही हारलो, एकही उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही. परंतु इतिहासात पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात हजारो वर्ष मागासवर्गीयांना कधी नेतृत्वच मिळालं नव्हतं. मागच्या 70-72 वर्षात काँग्रेस भाजपाने आम्हाला कधी नेतृत्व दिलं नाही. मग आता कुठे बाळासाहेबांनी नेतृत्व पहिल्यांदा आम्हाला दिलंय. तर पहिल्या निवडणुकीत आम्ही विजय होऊ अशी चमत्काराची अपेक्षा एखादा दैववादी माणूस ठेवू शकतो, पण तो तर्कनिष्ठ आहे. त्याला माहित आहे की मुळात मागासवर्गीयांची लढण्याची मानसिकताच नाही, ती मानसिकता घडवण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग काही काळ घ्यावं लागेल आणि हजारो वर्षाच्या गुलामगिरीला उत्तर 5 वर्षाचा माझ्यासारख्याचा जो अनुभव आहे तो अनुभवाने मी उत्तर देऊ शकतो असं मला वाटत नाही. पण एक निश्चित माझ्या उमेदवारींनी माझ्या मागे असलेले सगळे कार्यकर्ते किंवा मित्रपरिवार यांना समजायला लागलं की गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा लोकसभा लढता येते आणि तो प्रामाणिक असेल तर या लढाईत तो जिवंत राहू शकतो. आज मला त्याचा अभिमान आहे की या लढाईमध्ये कुठल्याही अर्थाने मी हरलेलो नाही. जिंकण्याची मानसिकता मी जपून ठेवलेली आहे आणि 2024मध्ये मला व्यक्तिगतरित्या तिकीट मिळणं किंवा उमेदवारी मिळणं हे माझी अपेक्षा आहेच. पण नाही मिळालं तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ओबीसीसाठी, एससी एसटींसाठी आणि महिलांसाठी जे राजकारण करता येईल, जेवढा प्रचार करता येईल तेवढ्या प्रचाराची तयारी मी आज ठेवलेली आहे. आणि म्हणून काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना हे ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांना उमेदवारी कधीच देणार नाही, कारण ते मनुस्मृतीचं तत्वज्ञान जगतात. पण बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मी असं भाकीत करत नाही, तर तो अनुभव आहे की त्यांनी मागच्या लोकसभेत हे सिद्ध केलं की अशा प्रकारच्या उमेदवारी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि म्हणून काही काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष म्हणतील की आम्ही पण काही आगरी लोकांना, ओबीसी लोकांना मंत्रिपदं दिलेली आहेत, खासदारकी, आमदारकी दिलेली आहेत. पण ते कोण आहेत? तर ते त्या मनुस्मृतीचे गुलाम असलेले ओबीसी लोक आहेत, एससी एसटी लोक आहेत आणि ते गुलामांना उमेदवारी देऊन काहीच फायदा नाही, कारण हे गुलाम शेवटी त्या पक्षांचं भलं बघतात आणि आपल्या लोकांना न्याय भेटत नाही. मागच्या 70-72 वर्षातला
हा जो अनुभव आहे राजकीय जीवनाचा तोच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेली आंदोलनं आहेत. मग ते कुळ कायदा असेल, वहिवाटीच्या आमच्या जमिनी असतील, ताबे कब्जाच्या जमिनी असतील, आमची गावठाणं असतील, या विषयावर बोलणारा एकही खासदार, एकही आमदार, म्हणजे खासदार लोकसभेत नाही आणि आमदार विधानसभेत नाहीत. अलीकडेच सामाजिकदृष्ट्या मागास नसलेल्या मराठ्यांना आरक्षण देण्यामध्ये पहिल्या सह्या करणारे हे ओबीसी आमदार, खासदार आणि मंत्री आहेत. आणि ही ओबीसींची फसवणूक आहे. कारण मराठे हे सामाजिकदृष्ट्या शोषित नसतील, मागास नसतील, त्यांना आरक्षण द्या असं बोलणारे ओबीसी हे त्या पक्षांचे गुलाम आहेत. आणि त्या गुलामांचा मी इथे जाहीर निषेध करतो. आणि त्या गुलामांना बाळासाहेबांवर बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. आणि म्हणून मी ही भूमिका सुद्धा स्पष्ट करतो. आणि म्हणून लढणाऱ्यांना, जातीसाठी लढणाऱ्यांना तिकीट देणं वेगळं आणि गुलामांना तिकीट देणं वेगळं. आणि म्हणून हे कोण जातीसाठी लढतोय हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आपण वर्षभराची 5 वर्षाची आंदोलनं जरी पाहिली तरी त्या आंदोलनातला अर्थ आपण समजू शकतो. आणि म्हणून सध्या ओबीसी विरुद्ध मराठा या आरक्षणाच्या वादामुळे एक गोष्ट समोर आलेली की नक्की मागासवर्गीय कोण. आता मराठ्यांना मागास ठरवण्याचा प्रयत्न भाजपाने केला, शिवसेनेने केला, काँग्रेसने केला, महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यमान पक्षांनी केला. पण मागासवर्गीय कशाला म्हणतात हे त्यांना चांगलं माहीत आहे. मागासवर्गीय शूद्रातिशूद्रांना म्हणतात ही त्यांचीच मनुस्मृती सांगते. आणि मनुस्मृतीच्या समर्थकांना हे माहीत नाही का मराठे एक क्षत्रिय आहेत, मग त्यांना ते मागास का ठरवतात. तर त्यांना ओबीसींचं सामाजिक न्यायाचं आरक्षण संपवायचं आहे. म्हणून अशा प्रकारचं काम, चुकीचं काम त्यांच्याकडून होत आहे. पण एक प्रश्न समोर आला की मराठे हे कधीच मागास नव्हते, ते मागास म्हणायला लागले. कारण त्यांचा सुद्धा ओबीसींचं जे स्थानिक स्वराज्य संस्थानांमधलं राजकारण आहे ते राजकारण संपवायचं आहे. कारण मराठ्यांना कायम सत्तेत राहायचं आहे. आणि कायम सत्तेत राहण्यासाठी त्यांना ग्रामपंचायतीपासून, पंचायत समितीपासून, जिल्हा परिषदेपासून, विधानसभा आणि लोकसभा ही सगळी तिकीटं त्यांनाच पाहिजे. आणि म्हणून ओबीसींचा, मागासवर्गीयांचा, एससी एसटींचा, स्त्रियांचा अडथळा नको. आणि म्हणून ते ओबीसी आरक्षण संपवायला निघालेत. त्यामुळे जरांगे पाटील यांचं जे सगळं मराठा आरक्षणाचा लढा आहे हा ओबीसींच्या विरोधी आहे. या बाबतीत बाळासाहेबांनी काही वेगळी भूमिका घेतली असेल, परंतु बाळासाहेबांनी काही भूमिका घेतली तरी माझी भूमिका काय मी सोडली नाही. आणि मला अत्यंत आदर आहे आंबेडकरी जनतेचा. आमच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेला अत्यंत चांगला पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिला. त्यामध्ये बहुजन संघटक असेल, CWC असेल किंवा आमचं छोटं युट्यूब चॅनल प्रभात पर्व असेल, इथे मी सतत भूमिका मांडत गेलो. आणि भूमिका ह्याच सांगितल्या की मनुस्मृतीनुसार जे क्षत्रिय आहेत आणि आता सत्तेमध्ये सगळ्यात मोठा वाटा ज्या मराठ्यांचा आहे, ज्यांचं सगळं सहकार क्षेत्र आहे, बँकिंग आहे, 60% जमिनी त्यांच्या आहेत, उसाच्या शेती त्यांची आहे, पाणी त्यांचं आहे आणि प्रशासनामध्ये सुद्धा प्रचंड मोठं प्रतिनिधित्व त्यांचं आहे. त्यांना मागासवर्गीय ठरवणारे महाराष्ट्राचे विधानसभेतले आमदार आणि खासदार हे ओबीसींचे शत्रू आहेत. आणि हाच प्रश्न 2019ला घेऊन आम्ही बाळासाहेब आंबेडकरांकडे गेलो होतो. तेव्हा बाळासाहेबांना विचारले ह्यावर उपाय काय. तर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही निवडणुका लढून सत्तेत जा, विधानसभेत जा, लोकसभेत जा. राजकीय सत्ता ही तुमची गुलामगिरी संपवण्याची गुरुकिल्ली आहे. अशा प्रकारचं विचार बाळासाहेबांनी सांगितलं. आणि त्यांच्या विचारातूनच मी लोकसभा लढलो आणि ठरवलं की विधानसभेत मला जायचं आहे, लोकसभेत जायचं आहे आणि ओबीसीना घेऊन जायचं आहे. आम्ही जोपर्यंत मोठ्या संख्येने मागासवर्गीय जात नाही तोपर्यंत संविधानातला सामाजिक न्याय हा टिकून राहणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं हे जगामधलं आदर्श संविधान आहे, परंतु चुकीच्या माणसाच्या हातात गेल्यानंतर त्याच्याविषयी कोणतीही गॅरंटी मोदींच्या भाषेत कुणी देऊ शकणार नाही. आणि खरी गोष्ट आहे की शेवटी मनुस्मृती समर्थकांच्या हातात संविधान गेल्यानंतर ते आचरण मनुस्मृतीप्रमाणेच करणार. आणि म्हणून हा धोका टाळण्यासाठी याच्यावर उपाय आम्ही राजकीय सत्तेत घुसलं पाहिजे, आम्ही राजकीय नेतृत्व केलं पाहिजे, आम्ही निवडणुका लढलं पाहिजे, हीच गोष्ट खरी आहे. परंतु ओबीसींना अशा प्रकारचं राजकीय आचरण करायची हिंमत नाही, कारण ते मानसिकदृष्ट्या गुलाम आहेत. आणि राजकीय नेतृत्व ही साधी गोष्ट नाही. इतिहास काळामध्ये सत्ता परिवर्तन हे तलवारी, भाले, बर्च्या, तोफांच्या जोरावर व्हायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की रक्ताचा एकही थेंब न सांडवता लोकशाही मार्गाने हे परिवर्तन होईल. आज एवढी मोठी अहिंसक लोकशाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, पण ती समजण्याची क्षमता ओबीसींकडे नाही. आणि म्हणूनच ते स्वतःच आपल्यावर सत्ता गाजवणाऱ्या मराठ्यांना, ब्राह्मणांना सत्ताधीश म्हणून नेमतात आणि मग गुलाम होऊन मार खात बसतात, रडत बसतात.
5 वर्ष रडत बसण्यापेक्षा आत्ताचे जे उद्या आचारसंहिता चालू आहे या काळामध्ये आम्ही उमेदवारीसाठी काय केलं पाहिजे याचा प्रयत्न करा आणि म्हणून बाळासाहेबांचा आदर्श घेऊन ओबीसींनी राजकीय जीवनामध्ये पदार्पण करावं हे आम्ही आपल्याला सांगत आहे. कारण तुम्हाला जर भीती वाटत असेल तर अशा प्रकारची भीती बाळासाहेबांना पण आहे. अशा प्रकारचा आर्थिक प्रश्न त्यांच्यासमोर पण आहे. ते तर ज्या समाजातून आले आहेत ते ओबीसी त्यांच्यापेक्षा जमिनी जागा संपत्ती असणारे लोक आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केलाय तो भूमिहीन म्हणून आणि अत्यंत गरिबीतून केलाय, उपेक्षित वंचित म्हणून जो संघर्ष केलाय, आमच्यापेक्षा भयानक जास्त संघर्ष आमच्या एसटी भावांचा आहे, एसटी भावांचा आहे आणि स्त्रियांचा आहे. ओबीसींची जबाबदारी हे त्यामुळे फार मोठी आहे आणि म्हणून मराठा हे मागास नाहीत तर ओबीसी हे मागास आहेत हे सत्य या वादामुळे पुढे आलं. बऱ्याच ओबीसींना, आगरी, कोळी, भंडाऱ्यांना माहीतच नव्हतं की आम्ही मागासवर्गीय आहोत. पण मराठ्यांनी आणि ब्राह्मणांनी, मराठ्यांनी स्वतःला घोषित केलं आम्ही मागास आहोत, ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब आहोत आणि मग हे गरीब आणि मागासवर्गीय लोकांनी, उच्चवर्णीय लोकांनी स्वतः घोषित केल्यानंतर आता ओबीसी हे म्हणजे मधल्या फळीतले लोक होते, कुठे जायचं म्हणजे जिकडे विजय असेल तिकडे पैसा असेल तिकडे धावायचं, या नीतीमुळे ते सतत गुलाम होत राहिलो. कधीतरी स्वतःच्या हिमतीवरची लढाई ओबीसींना लढावी लागेल. ती लढाई बाळासाहेब लढतायत, ती कशी लढतायत याचं निरीक्षण आपण करावं. मी काय सगळे मुद्दे सांगू शकणार नाही, परंतु त्यांचं प्रत्येक वक्तव्य आहे, त्यांचं प्रत्येक वाद जे उद्धवजी ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेस बरोबर चालू आहे ते आपण समजून घ्यावे आणि ते समजून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल. खरं म्हणजे बाळासाहेबांचं जे हे राजकीय विश्लेषण आहे ते फार जबरदस्त आहे. कारण शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण फुटलेला आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन पण राहिलेलं नाही, त्यांचं नाव निशाणी काही राहिलेलं नाही, तेच शिवसेनेचं आहे. आणि काँग्रेसचे सुद्धा अशोकराव चव्हाण वगैरे दिग्गजांना उद्ध्वस्त केलेलं आहे फडणवीसांनी. तरी सुद्धा त्यांचा जो अहंकार आहे, क्षत्रिय आणि ब्राह्मणी अहंकार आहे, तो संपलेला नाही. अजूनही ती बाळासाहेबांशी असं वागतात की तुम्हाला 2 जागा देऊ, 1 देऊ, 4 देऊ. आता खरं म्हणजे बाळासाहेबांनी यांच्याशी बोलणी करायची पण गरज नाही की तुम्ही मला किती जागा देणार. सध्या राजकीयदृष्ट्या शक्तिमान पक्ष हा वंचित बहुजन आघाडीचा आहे. कारण त्यांचं मागचं यश आहे ते बघितलं तर त्यांच्या एवढी क्षमता यांची नाही. ठीक आहे, परंपरेने तुम्ही मराठे म्हणजे सत्ताधारी आहात, तुमचं ब्रँडिंग झालेलं आहे, ब्राह्मणांचं ब्रँडिंग आहे, शिकेपींचं ब्रँडिंग आहे, म्हणून त्या जोरावर, इतिहासाच्या जोरावर तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला भाजपनी पूर्ण तोडफोड केलेली आहे. आणि अजून निवडणुकीमध्ये काय होईल सांगू शकत नाही. किती लोक पक्षांतर करतील, किती जण आतून फुटतील हे सांगू शकत नाही. त्यांनी बाळासाहेब म्हणतात की तुम्ही पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही याची गॅरंटी काय. तर ते खरं आहे. कारण का आज ज्या पद्धतीने राजकीय क्षेत्रात म्हणजे राज ठाकरे हे अत्यंत चांगले वक्ते महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनी सामान्य तरुणांना, सामान्य लोकांना त्यांच्याकडे ज्या वक्तृत्वावर उभं करतील अशी आशा लोकांची होती. परंतु त्यांनी सुद्धा जे लोटांगण मोदींकडे, अमित शहाकडे घातलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र फार निराश आहे. कारण याच्या अगोदर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आता महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करेल असा जर नेता कोण असेल तर एकमेव नेता आहे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. आणि म्हणून खऱ्या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतात, किंबहुना देशाचं नेतृत्व करतायत. आणि देशातल्या काँग्रेसच्या राजकारणाला सुद्धा मागासवर्गीयांच्या, शोषितांच्या राजकारणाचं तत्वज्ञान बाळासाहेब देऊ शकतात. आणि म्हणून राहुल गांधींची आताची जी भाषणं आहेत ती खूप भाषणं मला आवडायला लागलीत. कारण त्यांनी सांगितलं की या देशामध्ये 90% मागासवर्गीय आहेत म्हणजे गरीब आहेत असं ते किमान बोलायला लागलेत. आणि तुम्हाला सांगतो की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आता जी पदयात्रा देशामध्ये काढली ती पदयात्रा अत्यंत महत्वाची आहे. की ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या लढ्यामुळे काँग्रेसकडे आपोआप सत्ता आली. निसर्गाचा नियम असतो, लोकांसाठी तुम्ही लढलात तर तुम्हाला न्याय मिळणार, हा निसर्गाचा नियम आहे. यासाठी कुठल्या दैवी चमत्काराची गरज नाही. आणि ती काँग्रेसकडे सत्ता आली होती. पण काँग्रेसनी सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा परंपरागत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या हातात ती सत्ता दिली आणि पुन्हा महाराष्ट्राची लूट झाली. बाबासाहेब आंबेडकरांचा कुळ कायदा 1 एप्रिल 57 तयार झाला आणि म्हणून लोक म्हणायला लागले तो इंदिरा गांधीने बनवला. पण इंदिरा गांधी सोन्याचे काटे चमच्या घेऊन जन्माला आल्या होत्या. त्यांना बेदखल कुळं आणि ओबीसींचं, भूमिहीन लोकांचं दुःख कळण्याचा प्रश्नच नव्हता. त्यासाठी त्या दुःखाच्या जातीमध्ये जन्म घ्यावा लागतो, शोषितांच्या जातीत जन्म घ्यायला लागतो. आणि असा जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आगरी समाजाचे नारायण नागू पाटील, भंडारी समाजाचे सी.के. बोले यांनी घेतला होता. आणि म्हणून त्यांना कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा करण्याचं डोक्यात सुचलं, त्यांना ती बुद्धी निर्माण झाली. अशी बुद्धी कधीही उच्चवर्णीयांच्या मनात
येत नाही आणि म्हणूनच ते अनुभवावं लागतं. आणि हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी केला हे सत्य नाकारण्याचं काम काँग्रेसनी केलं. त्यांनी सांगितलं तो इंदिरा गांधींनी केला. त्याच्यामुळे इंदिरा गांधींच्या नंतर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी यांच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील आणि नंतर राहुल गांधी यांना पुन्हा एकदा महात्मा गांधींप्रमाणे दांडी यात्रा काढून पायी चालून देशाचा अभ्यास करावा लागला. हा देशाचा अभ्यास तर आहेच, परंतु व्यक्तिगत जीवनात सुद्धा लोकांचं दुःख जाणण्यासाठी भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीनं पायी प्रवास केला आणि लोकांचे प्रश्न समजून घेतले त्या पद्धतीने त्यांचा प्रवास हा खूप महत्वाचा आहे. परंतु केवळ असा प्रवास करून मनुस्मृती आणि चातुर्वर्ण्य समजणारच नाही, त्यासाठी तुम्हाला हे जे उपेक्षितांचं वंचितांचं दुःख आहे ते समजून घ्यावं लागेल. आणि राहुल गांधींना मी जाहीर विनंती करतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं जीवन समजून घ्या. बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीतल्या SC, ST, आदिवासी आणि मागासवर्गीय स्त्रियांचं जे दुःख आहे ते आपण समजून घ्या, तरच तुम्हाला हा देश समजेल. केवळ पदयात्रा करून तुम्ही वरवरचं करून हा देश समजणार नाही. आणि मी भाजपवाल्यांना पण सांगू इच्छितो की तुम्हाला जी मागच्या 2 वेळा जी सत्ता आली देशाची, त्या सत्तेच्या मस्तीत तुम्ही सगळं विकायविक करायला लागलात आणि OBC, SC, ST यांचं आरक्षण संपवण्याचा तुमचा जर मनसुबा असेल, तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांतलं OBC मधलं आरक्षण संपवायचं असेल, तर निश्चितपणे राहुल गांधींना जशी पदयात्रा काढायला लागली त्यांनी पदयात्रा काढली, मोकळेपणाने काढली, चांगले फिरले बोलले. पण तुम्हाला जी पदयात्रा काढावी लागेल ती तुम्हाला भिक्षुकीच करावी लागेल, म्हणजे हातामध्ये भिक्षापत्र घेऊनच तुम्हाला ती करावी लागेल. कारण हा अनुभव प्रत्येक सत्ताधाऱ्यांना जीवनामध्ये आला पाहिजे आणि तो आला तर या भारताचं दुःख आपल्याला कळेल. आणि म्हणून राजसत्ता सोडून भगवान बुद्धांनी राजसत्ता सोडून आपल्याला माहित आहे जो भंते होण्याचा मार्ग पत्करला आणि त्यातून त्यांना जे अनुभव आले ते निरंतर अनुभव या देशाला त्यांनी सांगितले, परंतु आम्ही त्यांचे अनुभव ऐकायला तयार नाही. त्यांचं तत्वज्ञान आम्ही देशाबाहेर फेकून दिलं आणि मनुस्मृतीचं आचरण करत राहिलो. आणि या मनुस्मृतीनं देशाला अनेक वेळा गुलाम केलेला आहे. ते मोगलांचं केलं, ते इंग्रजांचं केलं, ते पोर्तुगीजांचं केलं. आणि ही गुलामगिरी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या अहंकारातून आलेली आहे आणि ही गुलामगिरी आता नेहमी येणार नाही. या निवडणुकीमध्ये OBC, SC, ST यांना शहाणपण येईल, प्रज्ञा येईल आणि ते भगवान बुद्धाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जातील. आणि हा मार्ग OBCनी समजून घ्यावा हे बोलण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि म्हणूनच सगळ्या सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवा, सत्याचा अहंकार अति करू नये. मागच्या लोकसभेमध्ये मी शरद पवारांवर बोललो होतो की ययातीसारखी लालसा शरद पवारांनी सोडून द्यावी. तुम्ही नेतृत्व करताय, तुम्ही खासदारकी लढताय, तुमची मुलगी लढते, तुमचा पुतण्या लढतोय, तुमचा नातू पण सत्ताधारी. कधीतरी ही सत्ता आपण उपेक्षित वंचितांच्या हाती द्यावी हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा विचार शरद पवारांनी सुद्धा समजून घ्यावा, राहुल गांधींनी समजून घ्यावा, उद्धव ठाकरेंनी समजून घ्यावा. आपलाच मुलगा, आपलाच नातू, आपलाच भाऊ हा सत्तेत असावा. हा सत्तेचा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा अहंकार आता या देशातले OBC संपवून टाकतील. कारण OBCंना आता या सगळ्या महापुरुषांचं तत्वज्ञान YouTube, Facebook इथे उपलब्ध होतंय. आता ग्रंथांची गरज राहिलेली नाही आणि प्रत्यक्ष निवडणुकीत हा तर अनुभव आपल्याला येतोच. परंतु OBCंचं आताचं जे आरक्षण धोक्यात आलेलं याला सगळेच राजकीय पक्ष जबाबदार आहेत. आणि या राजकीय पक्षांनी OBCंचंच नाही तर SC, STचं आरक्षण धोक्यात आणलेलं आहे. आणि आरक्षणामध्ये या देशाचा सामाजिक न्याय आहे. या देशाची राजकीय सत्ता सामाजिक न्यायासाठी असते, पेशव्यांसारखी उपभोगासाठी नसते, क्षत्रियांसारखी उपभोगासाठी नसते. हा जो संदेश आहे या निमित्ताने मी सांगतोय. आणि मला जर या निवडणुकीत 2024च्या निवडणुकीमध्ये विचार मांडण्याची संधी जर OBCंच्या ज्या ज्या राजकीय पक्ष असतील, SC, STचे पक्ष असतील त्यांनी दिली तर निश्चितपणे 24 तास काम करायला मी तयार आहे. आणि म्हणून मी आपल्याला 2019 मध्ये जे लढले त्या लढलेल्या सगळ्या खासदारांना माझ्यासारखेच अनुभव असतील, ते बोलणार नाहीत, पण मला जे अनुभव आले ते अतिशय चांगले अनुभव आले. कोणीही कितीही जरी असं बी टीम बाळासाहेबांवर टीका केली किंवा आज काही लोक म्हणत असतील की बाळासाहेब हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर युती करणार नाही आणि शेवटी भाजपला मदत करतील असं म्हणत असले तरी त्यातला सुप्त अर्थ मला कळतो की बाळासाहेब आंबेडकर हे मागासवर्गीयांची शान, मागासवर्गीयांचं नेतृत्व आणि मागासवर्गीयांचा स्वाभिमान टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतायत.
म्हणून त्यांच्यावर टीका होते. उद्या मी सुद्धा ओबीसीना घेऊन ही लोकसभा लढणार आहे आणि ही लोकसभा लढल्यानंतर जी टीका बाळासाहेबांवर होते ती माझ्यावर पण होणार आहे आणि सांगणार आहे की बीजेपीला जिंकून आणण्यासाठी असं करतात आणि बीजेपीला जिंकवायचं असेल तर काँग्रेस बरोबर सामील व्हा, अशा प्रकारचं राजकीय तत्वज्ञान सध्या मांडलं जातंय. पण कोणीही म्हणायला असं तयार नाही की ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना राजकीय नेतृत्व आम्ही देऊ आणि त्यांना सत्तेत आणू, असं काँग्रेस बोलत नाही, शिवसेना बोलत नाही आणि शरद पवार बोलत नाहीत. आणि म्हणून हे जे त्यांचं जे सगळं ढोंग आहे हे ढोंग आम्ही आता उघड केलं पाहिजे. आणि म्हणून मी सांगेन की बाळासाहेब आंबेडकरांसोबत मी निवडणूक लढल्यानंतर खरं म्हणजे मी स्वतंत्रपणे सगळे लढे चालवतोय. बाळासाहेब आंबेडकरांनी कधी मला फोन करून सांगितलं नाही तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका का घेता, ओबीसींच्या बाजूनी का वागता, तुम्ही असं का करता, असं कधी एक शब्दाने त्यांनी मला फोन करून सांगितलं नाही. आणि याचाच अर्थ असा आहे की लढण्याचं पूर्ण स्वातंत्र्य ओबीसींना बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे मागच्या 5 वर्षात आणि त्या स्वातंत्र्याचा आदर करून मी सांगतो की बाळासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव मागच्या लोकसभेतून दिले त्यानंतर मी हेच शिकलो की मागासवर्गीय आमच्या समाजातला एक अत्यंत साधन संपत्ती कमी असलेला, ज्याला कुठलीही जमीनदारीची किंवा राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा माणसानं जर महाराष्ट्राच्या सगळ्या लोकसभेच्या सीट लढवल्या असतील तर देशाच्या सर्व सीट ओबीसींनी आता लढवाव्यात असं आवाहन देशातल्या सगळ्या ओबीसी नेत्यांना मी करतोय. तुम्ही कुठल्याही पक्षात सामील न होता मागासवर्गीय म्हणून लढा. ठीक आहे, आता आमचा कुठला पक्ष नाही, चिन्ह नाही किंवा आमच्याकडे साधन संपत्ती नाही, पण ओबीसींचा सुद्धा आवाज आहे. कदाचित या निवडणुकीत आम्ही जिंकून येणार नाही, पण एवढं निश्चित की आज जी भीती दाखवली जाते की मोदी आले तर देशावर गुलामगिरी लागतील, संविधान बदलतील, एवढं सोपं नाही. ग्रामपंचायत स्तरावर अशा प्रकारचा प्रयत्न कुठल्या भाजप कार्यकर्त्यांनी केला, मागासवर्गीयांवर गुलामी लादण्याचा प्रयत्न केला किंवा संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर थेट लढाई म्हणजे ज्याला म्हणतात आरपारची लढाई गावागावांमध्ये होऊ शकते. इतके काही डरपोक आम्ही नाही की ते आमच्यावर गुलामगिरी लादतील. पण आम्ही जर मागासवर्गीय लोक आता निवडणुका लढत असू तर कुणी असा आरोप करू नये की भाजपला जिंकवण्यासाठी आम्ही लढतोय. तर आमच्या अस्तित्वाची पण लढाई असते, मागासवर्गीयांचा पण स्वाभिमान असतो. हे मनुस्मृती नंतर तुमचं ऋग्वेदातलं पुरुष सूक्त यांना ठोकरून मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी सिद्ध केलेलं आहे. बाबासाहेबांनी दिलेलं हे स्वातंत्र्य आम्ही निवडणुकीत पण दाखवण्याचा प्रयत्न करू, मग ते पत्रकारितेमध्ये असेल, भाषणामध्ये असेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये असेल. आणि म्हणून आपण काय असं कोणाला गुरु मानत नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं कोणी कुणाचा गुरु नसतो. ज्यांनी स्वतःच्या अनुभवावर आपलं स्वतःच गुरु व्हावं असं सांगितलं असलं तरी सुद्धा अनुभव देणारा आणि अनुभव सांगणारा गुरुच असतो. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल मी ओबीसी म्हणून स्वतंत्र निवडणूक लढवायची तयारी जरी केली तरी हे सांगेन की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तो वारसा हा राजकीय सत्तेचा, जसं पूर्वीच्या काळात शस्त्र हाती धरण्याची संधी आम्हाला मनुस्मृती नाकारली होती, इंग्रजांनी ते आमच्या महार बटालियनला दिली आणि आम्ही ब्राह्मण क्षत्रियांचा पराभव केला, तशा प्रकारची संधी आज आम्हाला इंग्रजांनी नाही तर आमच्याच देशातल्या संविधानकाराच्या नातवांनी बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आणि या लोकसभेमध्ये हे संविधान रूपी शस्त्र, मतदान रूपी शस्त्र चालवून मागासवर्गीयांची सत्ता या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यामध्ये जिंकू किंवा मरू पण आम्ही लढू हा संकल्प आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि म्हणून आज नैतिकतेच्या दृष्टीने भाजपा हा पक्ष खंडणीखोर पक्ष आहे मी जाहीर बोलू शकतो. कारण त्यांनी जे इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि त्यावर हजारो कोटी जे कमवलेत हे दृश्य स्वरूपातले पैसे आहेत आणि असं ब्लॅकमेल करून जो पैसा जमा केला असेल त्याचा हिशोबच नाही कोणाकडे. परंतु हा भ्रष्टाचार, इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे निवडणुकीसाठी काढलेले बॉन्ड आहे, त्यातून हजारो कोटी जे जमा केलेले आहेत, हा जागतिक स्वरूपाचा भ्रष्टाचार आहे. मागची निवडणूक अण्णा हजारेंच्या आंदोलनाने भ्रष्टाचार विरोधी निवडणूक होती, परंतु लोकांना बोंबाबोंब करून स्वतःच त्या बोंबाबोंब करून ढोल वाजवून, जसं ह्याच्यामध्ये सती जाणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना सती जाण्यासाठी सती म्हणजे जळत्या चितेमध्ये त्या नवऱ्याच्या बरोबर तिला बसवायचं आणि तिचा आवाज येऊ नये म्हणून ढोल वाजवायचे. याच पद्धतीने राम मंदिर असेल किंवा धर्माचे ढोल भाजप वाजवते आणि याच्या आड त्यांनी जो भ्रष्टाचार केलाय तो काँग्रेसच्या मागच्या 50 वर्षाच्या सत्तेतल्या भ्रष्टाचारापेक्षा कित्येक पटीने मोठा भ्रष्टाचार आहे. आणि आता जणू काय अशी स्पर्धाच लागलेली आहे की भाजपची सत्ता गेली आणि आमच्याकडे सत्ता आली तर भाजपने केलेल्या भ्रष्टाचारापेक्षा आम्ही जास्त भ्रष्टाचार करू, अशी राजकीय नेत्यांमध्ये अहमहिका लागलेली आहे. पण कुणालाही वाटत नाही या देशातल्या
मागासवर्गीयांना न्याय द्यावा, संविधानातली आर्थिक सामाजिक समता आम्ही निर्माण करू, आरक्षणाचं आम्ही पूर्णपणे सगळं जे आहे उपयोजन करू, अशा प्रकारचा राजकीय घोषणा कुठलाच पक्ष करत नाही. आणि याच्यावरून खरोखर देशाला धोका आहे तो ह्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या सर्वपक्षीय नेत्यांकडून. आणि म्हणूनच मागासवर्गीयांचं नेतृत्व जर युक्तिवाद करतोय तर त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आणि ओबीसीनी सुद्धा, मी ओबीसीना सुद्धा स्वातंत्र्य देतो की मध्ये एक पोस्ट आली होती की बौद्ध किंवा आंबेडकरी समाजाचे एवढे पक्ष आहेत, एवढे पक्ष कशासाठी, अशी ती पोस्ट होती. तर तुम्हाला सांगतो की आमच्याकडे मी जिथला अलिबाग शहरातला अलिबाग तालुक्यात माझा जन्म आहे, आमच्याकडे रेवदंडा चौल नावाचं गाव आहे आणि तिथे माडाची जुनी झाडं, खूप हजारो वर्षांची जुनी झाडं तिथे आहेत. आणि ती झाडं जवळ लावल्यामुळे ते एकमेकांची स्पर्धा करत आकाशाकडे जात आहेत. आणि ती स्पर्धा पाहिली की इतकी उंच झाडी पाहिली की बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा धक्का बसतो. त्यावेळी मी त्यांचं निरीक्षण केलं तेव्हा माझं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक न्यायाच्या लढ्यांमुळे आणि भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानामुळे जो प्रकाश बौद्ध बांधवांना दिसला, तसाच प्रकाश आमची जी तिकडची नारळाची झाडं आहेत ते प्रकाशाच्या ओढीने एकमेकांची स्पर्धा करतात. आणि म्हणून असे अनेक पक्ष जर आंबेडकरी समूहाने किंवा बौद्ध माणसांनी, बौद्ध लोकांनी काढले असतील तर तो ओबीसीसाठी आदर्श आहे. ठीक आहे, आमचे अनेक पक्ष असतील, परंतु आमचं लक्ष हे संविधानिक समता असलं पाहिजे. भाजप, शिवसेना, काँग्रेस या सत्ताधारी लोकांच्या मनुस्मृतीच्या पक्षांमध्ये गुलाम होऊन काम करण्यापेक्षा स्वतंत्र एका माणसाचा पक्ष असेल आणि एक माणूस जर लढत असेल तो लढला पाहिजे. एवढी मोठी अडचण या देशामध्ये मागासवर्गीयांसाठी आहे. मला सांगावंसं वाटतं की अजूनही एवढे सगळे पक्ष मागासवर्गीयांचे असले तरी स्त्रियांचा एकही राजकीय पक्ष आपल्याकडे नाही. 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रिया जर देशात आहे तर त्यांचा राजकीय पक्ष असायला हरकत नाही. आणि म्हणून ज्या उच्चवर्णीय स्त्रिया असतील किंवा मागासवर्गीय स्त्रिया असतील यांनी स्वतःचे महिलांचे राजकीय पक्ष स्थापन करावेत. आणि स्वतंत्र पक्ष काढणं म्हणजे काही चूक नाही. जर तुम्ही आम्हाला तिकीटच देत नाही, आम्हाला नेतृत्व देत नसाल तर आम्ही पक्ष काढला, संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. परंतु ही पक्ष काढण्याची, नेतृत्व करण्याची मानसिकता मनुस्मृतीमुळे आणि ऋग्वेदातल्या पुरुषसत्तामुळे आम्हाला नाकारली गेलेली आहे. आणि म्हणून हे धार्मिक तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान नाकारून संविधानाचं तत्वज्ञान, बाबासाहेबांचं तत्वज्ञान, भगवान बुद्धांचं तत्वज्ञान आम्हाला स्वीकारू, तेव्हा ओबीसीला सुद्धा असे वेगवेगळे पक्ष काढून लढण्याची प्रेरणा मिळू शकते. आणि म्हणून भाजप हा खंडणीखोर पक्ष आहे, त्यांनी देश विकायला काढलेला आहे. हे बोलायची आता कोणाची भीती आपल्याला राहिलेली नाही, कारण हा देश आमचा आहे, मागासवर्गीयांचा आहे. 85% लोक आम्ही आहोत तर आमचा देश आहे, आमच्या कष्टाने तो उभा केलेला आहे. आणि जागतिक भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपासारख्या पार्टीमध्ये सामील होणं म्हणजे गुलाम असणं, म्हणजे शरणागत होणं हेच आहे. राज ठाकरे आज तिकडे गेलेले आहेत. आणि म्हणून आमच्या सगळ्या लोकांना ती पण गुलामगिरी आहे आणि काँग्रेस सुद्धा काय गुलामगिरीच आहे. आणि म्हणून केवळ भाजपाला पाडणं आणि काँग्रेसला निवडून देणं म्हणजे देशामध्ये स्वातंत्र्य आणणं असं नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडून ही अपेक्षा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची 100% अंमलबजावणी करणे हे काँग्रेसची जबाबदारी होती. परंतु त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठा सरंजामदार बनवले. मग ते अशोक चव्हाण असतील किंवा नारायण राणे असतील किंवा काँग्रेसचे अनेक पुढारी की ज्यांना संपवण्याचा संकल्प शरद पवार असतील, यांना देवेंद्र फडणवीसांनी घातलेला आहे. हा जो संकल्प त्यांचा आहे, त्यांनी त्या मराठा घराण्यांना उद्ध्वस्त केले, कारण यांनीच महाराष्ट्राची लूट केली होती. ब्राह्मणांनी तर केलेलीच आहे. पण ब्राह्मण क्षत्रियांच्या या युद्धामध्ये मागासवर्गीयांची सत्ता येत नाही, त्यामुळे त्याचा आनंद वाटत असला, परंतु तो आनंद अंतिम नव्हे. आनंद तोच असेल की जेव्हा लोकसभेमध्ये ओबीसी, एससी, एसटी यांचे खासदार जातील, विधानसभेत आमदार जातील आणि ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या विधानसभेने चालवलेला आहे, तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू, तेव्हा तो खरा विजय असेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेव्हाच आम्ही वंदन करू शकू की होय, या देशामध्ये तुम्ही सांगितलेली सामाजिक समता, सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय आणण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. आणि या देशातलं स्वातंत्र्य युद्ध खरं म्हणजे अंतर्गत आहे. इंग्रजांना आम्ही घालवलं, मोगलांना आम्ही घालवलं, पोर्तुगीजांना घालवलं, पण या देशातल्या मनुस्मृतीच्या समर्थकांना आम्ही सत्तेपासून पाय उतार करत नाही. तोपर्यंत या देशात खरं परिवर्तन आलं असं मला वाटत नाही. आणि म्हणून भाजपला पाडणं हे मागासवर्गीयांचं कर्तव्य नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांचं एक स्टेटमेंट मी वाचलं की तुमच्यासाठी मतदार होणं हे सेवेची चाकरीची गोष्ट आम्ही करणार नाही, तर आम्हाला आमची सत्ता आता हवी आहे. खरं म्हणजे या देशामध्ये अनेक बुवा, बापू, तत्वज्ञानी
खूप लोक झाले, परंतु ओबीसीना राजकीय सत्तेचं महत्व सांगणारा तत्वज्ञानी महापुरुष आपल्याकडे एकमेव आपल्याला माहित आहे, आदरणीय संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, परंतु त्यांचा सहवास का आपल्याला लाभला नाही. वर्तमान काळात बाळासाहेब आंबेडकर हेच काम करतात, त्यांना आम्ही समजून घेतलं पाहिजे. कालच मी आमच्याकडे बोललो की लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी नारायण नगू पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्वज्ञान म्हणून सिडको विरुद्ध संघर्ष केला. मराठा जमीनदारांनी सिडको नावाची संस्था काढली. ब्राह्मणांची आणि मराठ्यांची संस्था संपूर्ण कोकण ताब्यात घ्यायला निघाली होती निवडणुकीच्या पूर्वी आणि सांगितलं सगळ्या कोकणाला सिडकोचे नियम लागतील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे ओबीसींचे अधिकार आम्ही संपवून टाकू, कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीचा अधिकार संपवून टाकू, अशा प्रकारचा निर्णय इथल्या ब्राह्मण मराठ्यांनी घेतला होता. त्या निर्णयाला थांब सांगण्याची हिंमत कोणाची नव्हती, परंतु इथल्या भूमिपुत्रांच्या आवाजाने मराठी आणि ब्राह्मण घाबरले आणि निवडणुकीमध्ये हा वचपा ओबीसी काढतील या भीतीनं त्यांना तो आदेश मागे घ्यावा लागला. निवडणुकीपूर्वी मी सांगतो संपूर्ण कोकणामध्ये ओबीसींचे सगळे मतदारसंघ आम्ही लढणार आहोत, हा संकल्प ओबीसींचा आहे आणि म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू नका ही माझी नम्र विनंती आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागासवर्गीय लोकांच्या सत्तेचा विषय चर्चेला आणला गेला पाहिजे. हा विषय बाळासाहेब आंबेडकर आणतायत चर्चेला, ही अत्यंत अभिमानाची गोष्टी आहे. आणि म्हणून राहुल गांधींची पदयात्रा ही खरं म्हणजे काँग्रेसमधल्या ढेरपोट्या जमीनदार लोकांना उपवास करायला शिकवणारी, त्यांचं वजन कमी, राजकीय वजन आणि जमीनदारी संपवणारी यात्रा होती. राहुल गांधींकडून सगळ्या जमीनदार लोकांनी आदर्श घ्यावा आणि अशा प्रकारच्या पदयात्रा गावोगावी काढाव्या. परंतु भाजपलाही सुद्धा रस्त्यावर अशाच प्रकारची भीक मागावी लागेल, कारण तुम्ही सत्तेचा वापर हा चुकीचा करताय. हा देश महावीरांचा देश आहे, हा देश भगवान बुद्धांचा आहे, हा देश चार्वाकांचा आहे, हा देश बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि दिबा पाटील, दत्ता पाटील हे आमच्या आगरी नेत्यांचा आहे आणि आताच्या काळात बाळासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आहे. आणि ह्यांनी सामान्य माणसाचा संघर्ष केला, कुठलेही सत्तेचं सुख मिळणार आहे या आशेने केला नाही, तर गरिबांना, वंचितांना, स्त्रियांना, उपेक्षितांना आम्ही न्याय देऊ याने सुद्धा काम करणारे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे या महाराष्ट्राचे आदर्श आहेत. जमीनदार, सरंजामदार, देशमुख, देशपांडे यांचा हा महाराष्ट्र नाही, तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, शाहू महाराजांचा आहे. आणि शाहू महाराजांनी सुद्धा आरक्षणाची सुरुवात केली म्हणजे काय, तर उपेक्षितांना, वंचितांना संधी देण्याचं काम केलं. परंतु त्याचा चुकीचा अर्थ सत्ताधारी बनलेले आजचे मराठे करतायत आणि मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हणतायत. याच्या पाठीमागे उद्देश सगळं आरक्षण संपवण्याचा आहे हे आम्हाला समजतं, कारण अजूनही भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील, एससी एसटी असतील यांच्यापर्यंत संधी पोहोचलेलीच नाही. ती संधी थांबवण्याचं काम प्रमुख राजकीय पक्ष म्हणून भाजप आणि काँग्रेसने केलेलं आहे आणि म्हणून यांच्यापैकी कुणीही जिंकणं ही आनंदाची गोष्ट नाही तर दुःखाची गोष्ट आहे. आणि ओबीसी आणि मागासवर्गीयांनी जिंकणं ही सुखाची गोष्ट आहे हे मी सांगतो. आणि म्हणून जर आमच्या लोकांना म्हणजे भारतीय लोकांना खरोखर विवेक असेल, म्हणजे सदसद विवेकबुद्धी असेल, तर विवेकबुद्धीने ते चांगल्या पद्धतीने मतदान करून आपल्याला मागासवर्गीयांची सत्ता देशात आणू शकतात याचा मला आत्मविश्वास आहे. आणि हा विवेक म्हणजे काय, तो कुठे मिळतो हे समजून घ्यायचं असेल तुम्हाला बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर हे वाचावी लागतील आणि तेव्हाच तुम्हाला विवेक कळेल. आणि म्हणून मागासवर्गीयांच्यावर मोठी जबाबदारी या निवडणुकीत आहे, ते म्हणजे 85% भारताला राजकीय, प्रशासकीय आणि पत्रकारितेतलं नेतृत्व देण्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून भाजप जिंकेल की काँग्रेस जिंकेल हा प्रश्न महत्वाचा नाही. 2024 नंतर जी सत्ता आहे त्या सत्तेमध्ये ओबीसी या देशाचं प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, धार्मिक नेतृत्व करतील अशा प्रकारचा संकल्प करण्याची ही वेळ आहे. आणि म्हणून ओबीसी नेत्यांनी भाषण करताना ओबीसींची गुलामगिरी समजावून सांगावी आणि या गुलामीतून मतदाराला सुद्धा मुक्त केलं पाहिजे आणि राजकीय नेतृत्वाला सुद्धा मुक्त केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने देशाला नेतृत्व देण्याचं काम आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कोणी नोटा देतील, कोणी मटण देतील, कोणी दारू देतील याला न भुलता, या भुलथापांना बळी न पडता आपल्या खिशात हात घालावा लागेल, आपल्याला प्रचार करावा लागेल, आपल्याला खर्च करावा लागेल. ही खर्चाची जबाबदारी, लोकवर्गणीची जबाबदारी ओबीसी नेत्यांवर मी सोपवतो. आणि आज जर तुम्ही पैसे या राजकीय संघर्षासाठी वापरले नाहीत आणि उद्या जर मोदी सत्तेवर आले किंवा काँग्रेस जरी आली तरी ते ईडीचा वापर जसा भाजपने केला तसाच करणार आहेत, कारण देश जवळजवळ लुटला गेलेला आहे. इंग्रजांनी जेवढी लूट केली नव्हती तेवढी लूट भाजपाने या देशाची केलेली आहे. देशाला पुन्हा उभं करायचं असेल, पुन्हा विमानतळ, पुन्हा बंदरं जर देशाच्या हातात द्यायचे असतील, अदानी अंबानीला जर पुन्हा एकदा या आर्थिक
विषमता वाढवणाऱ्या कृत्यांपासून दूर करायचं असेल तर फार मोठी मेहनत या देशाला घ्यावी लागेल आणि ती घ्यायची असेल तर ओबीसीनाच आपल्या खिशात हात घालावा लागेल आणि लोकवर्गणी काढूनच हे सत्ता परिवर्तन करावं लागेल. कारण आपण यांच्याबद्दल विश्वास टाकू शकत नाही, भाजपवर सुद्धा टाकू शकत नाही आणि काँग्रेसवर पण टाकू शकत नाही. उद्या हे काँग्रेसमध्ये गेलेले, काँग्रेसचे भाजपमध्ये गेलेले लोक पुन्हा परत येतील किंवा पुन्हा लूटमार करतील. आपल्याला माहित आहे एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील की हे विवेक बुद्धीने भाजपकडे गेलेले नाहीत, तर ईडी आणि सीबीआयचे जे धाडी आहेत की धमक्या आहेत त्याच्यामुळेच ते गेलेले आहेत आणि ते सगळं आपला पैसा पाणी तिथे घेऊन गेलेले आहेत. पैसा कमवणं हेच त्यांच्या राजकीय जीवनाचं उद्दिष्ट आहे. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट हे सामाजिक समता, सामाजिक न्याय आणि म्हणून पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, लोकसत्ता या लोकसभा या ठिकाणी लोकांची सत्ता आपल्याला आणावी लागेल, लोकसत्ता आणावी लागेल. ती लोकसत्ता म्हणजे 85% ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांची सत्ता. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांवर आज जे आरोप होत आहेत, रोज आरोप होतील, उद्या परवा सुद्धा खूप आरोप होतील की यांना जे भाजपचे हस्तक आहेत, भाजपाची बी टीम आहे, भाजपला जिंकण्यासाठी हे युती करत नाहीत, तुमची 2-3 जागा घ्या आणि तुम्ही गप्प बसा, तुम्ही फार मोठी अपेक्षा कशाला करता. मागच्या 2019च्या निवडणुकीत सुद्धा मला सुद्धा अनेक निरोप द्यायचे, बाळासाहेब हेकेखोर काय का करत नाही. पण मला आता या लोकसभेच्या एक महिन्याभराच्या सगळ्या वातावरणात हे कळायला लागलं की मी मागची लोकसभा लढलेला असताना कुठलाही राजकीय पक्ष मला का बोलत नाही की तुम्ही आमचे उमेदवार व्हाल का. त्याचा अर्थ असा आहे की ओबीसीना तिकीट द्यायची कुठल्याच प्रमुख राजकीय पक्षांची इच्छा नाही, एससी एसटी स्त्रियांना सुद्धा तिकीट देण्याची इच्छा नाही. आणि तो निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी 2019च्या निवडणुकीत घेतला होता. म्हणून बाळासाहेबांवर एवढं चांगलं काम करून सुद्धा आपले लोक जर आरोप करत असतील ते आरोप थांबले पाहिजेत आणि बाळासाहेबांकडून ओबीसीनी प्रेरणा घेतली पाहिजे की होय, अशा प्रकारचा लढा आम्ही राजकीय लढा देऊ, आम्ही वर्गणी काढू, आम्ही पैसा जमा करू. मी ओबीसीमधल्या दिग्गज श्रीमंत लोकांना सांगतो की बाळासाहेब आंबेडकरांनी 2019ला एवढे लोकसभेचे उमेदवार केले, पैसे खर्च केले आणि ते पैसे खर्च करताना त्यांनी नफा तोट्याचा विचार नाही केलाय. ओबीसीमध्ये हिंमत असेल, ओबीसीमध्ये आर्थिक सत्ता पैसा असेल तर त्यांनी तो पैसा कारणी लावावा. जर आपण कारणी लावला नाहीत तर 2024 नंतर, आता तर ईडी फार मोठ्या लोकांना लागली, पण पुढचे जे स्थिती आहे त्यामध्ये 10 लाखाचे मालक असतील त्यांना सुद्धा मोदी ईडी लावतील असं मला वाटायला लागलं. आणि म्हणून कोणी पैसा जपून ठेवू नये, तर हा पैसा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुक्त असताना वापरावा आणि देशाचं आणि ओबीसी, एससी, एसटीचं स्वातंत्र्य आपण टिकवावं ही माझी आपल्याला विनंती आहे. आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये समस्त मागासवर्गीय, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांनी लोकसभेला फॉर्म भरावा, निवडणूक लढवावी. तो फॉर्म कसा भरावा, निवडणुकीमध्ये टीका झाली तर त्याला उत्तर कसं द्यावं आणि प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करावा. मला कल्पना आहे मनुस्मृतीची पकड या देशावर प्रचंड मोठी आहे. मग ती काँग्रेसमधल्या मनुवाद्यांची असेल किंवा भाजपमधल्या सगळ्या मनुवाद्यांची पकड आहे. यातून निष्ठून विजयी होणं एवढं सोपं नाही, परंतु तो विजय करण्यासाठी सर्वतोरी प्रयत्न मी करणार आहे. उद्यापासून माझ्यावर सुद्धा टीका होणार आहे आणि ती टीका सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. पण फक्त एवढाच विनंती की आपला माणूस आपल्याला फसवतोय की नाही हे त्याच्या चपलेवरून, त्याच्या घरावरून, त्याच्या वागण्यावरून ठरतं. एखाद्या माणसाने करोड रुपये कमवले, त्याची चप्पल बदलते, त्याचं वागणं बदलतं, त्याचं बोलणं बदलतं. परंतु अशा प्रकारचं कुठलंच लक्षण नसेल तर आपला माणूस हा प्रामाणिक आहे. मागच्या लोकसभेमध्ये मला सुद्धा पैशाच्या मोठ्या ऑफर आल्या होत्या, पण मी ठरवलं की आपण जे नेतृत्व घेतले, आपल्याला कोणी नेतृत्व दिले ते विश्वासाने दिलेलं आहे. हा विश्वास मतदारांचा असेल, आपल्या नेत्या बाळासाहेब आंबेडकरांसारख्या नेत्यांचा असेल. हा विश्वास टिकवणं हे आपलं काम आहे. आणि या देशामध्ये ओबीसी, एससी, एसटी, स्त्री, शूद्रातिशूद्र विरुद्ध उच्चवर्णीय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा हजारो वर्षांचा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये मागासवर्गीयांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्याकडे असल्यामुळे संकट आणि दुःख आपल्या वाट्याला जास्त आहे. आणि ते संकट आणि दुःख कसं सहन करायचं हे राजसत्ता सोडून समाजाला न्याय देण्यासाठी पाय उतार झालेल्या, दारोदार आणि गावोगाव पायी चालणाऱ्या भगवान बुद्धांनी आम्हाला आदर्श दिलेला आहे. आणि त्यांचं जीवन 80 वर्षापर्यंत सुखाने जगणं आणि 2-2.5 हजार वर्षानंतर त्यांचा विचार सगळ्या जगात आज दैदिप्यमान होऊन जगाला मार्गदर्शन करतोय. यातून जे काही शिकायचं असेल ते आपण शिकलं पाहिजे. असं पाहिलं तर असा मृत्यू कोरोनाच्या काळातच आपला आला असता आणि आता सुद्धा येऊ शकतो. परंतु जीवन म्हणजे काय हे भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांच्याकडून शिकावं, महात्मा फुल्यांकडे
महात्मा फुल्यांकडून सावित्रीबाईंकडून शिकावं आणि अशा प्रकारचं सर्वसामान्य जीवनाचा जो संघर्ष आहे तो संघर्षाची परीक्षा निवडणुकीत आहे. आणि आता जवळजवळ चित्र स्पष्ट झालंय. देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आणि चारित्र्य उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्यामध्ये नाही. हे नेहमी परक्यासारखे या देशाची स्वतःच्याच देशाची लूट करत राहिली आणि आम्ही देशाची निर्मिती करत राहिलो. समस्त मागासवर्गीय, ते सफाई कामगार असतील, ते शेतकरी असतील, शेतमजूर असतील, स्त्रिया असतील, यांनी त्या देशाची निर्मिती केलेली आहे. तीच खरी रयत आहे. आणि या रयतेच्या स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आपण लढ्याला उतरूया. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आणि आपणही या निवडणुकीमध्ये समस्त ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया या लोकसभेतल्या उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहाल अशी विनंती आणि शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.